नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या आपल्या मराठमोळ्या आणि भक्तिमय यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे। तर मंडळी, आपल्या महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे। संतांचे विचार आपल्याला दररोजचं जीवन जगत असताना खूप प्रेरणादायी ठरतात। कधी आपण डळमळलो, कमी पडलो किंवा आपल्याला असं खचून गेल्यासारखं वाटतं, तेव्हा संतांचा एक जरी विचार आपण ऐकला तरी सुद्धा आपल्याला कुठेतरी भरून पावल्यासारखं वाटतं। दररोजचं जीवन जगताना जे काही आपण ढासळलेलं असतो, कुठेतरी रडत असतो, खचून गेलेला असतो, तर नक्कीच आपल्याला या गोष्टीतून खूप चांगली शिकवण, प्रेरणा किंवा जीवनामध्ये पुढे कसं जायचं, संकटांना आपण हरवायचं कसं, याचं मार्गदर्शन मिळत असतं। तर संत परंपरा जी काही लाभलेली आहे त्याच्यामध्ये काही जण म्हणजे बऱ्याच संतांची नावं आपल्याला तशी घेता येतील। त्याच्यामध्ये कोणी राजा होतं, कोणी शेतकरी होतं, कोणी ब्राह्मण होतं, पण त्यामध्ये एक संत असे होते की जे दिवसभर माती तुडवायचे। त्यांच्या हातामध्ये चाक असायचं, समोर माती म्हणजे चिखल असायचा आणि मुखामध्ये फक्त एक नाव असायचं, ते म्हणजे विठ्ठलाचं। हरिनामाचा जप ते सतत करत असायचे आणि विठ्ठल 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 असं म्हणत ते आपलं काम करत असायचे। तर हे संत म्हणजे गोरोबा काका कुंभार। यांना गोरोबा काका किंवा गोरा कुंभार या नावांनी सुद्धा ओळखलं जातं। तेरढोकी या गावामध्ये गोरोबा काका राहत होते। त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय सामान्य होती। उदरनिर्वाहासाठी मडकी बनवायची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत माती मळायची, भट्टी पेटवायची, मडकी विकायची। पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट वेगळी होती। गोरोबा काकांसाठी माती काम नव्हतं, ती सुद्धा एक प्रकारची भक्तीच होती। ते माती मळत होते, पण त्यांचं मन जे आहे ते विठ्ठलांच्या चरणी रमलेलं होतं। मंडळी, असं सांगितलं जातं, गोरोबा काका कधी कधी इतके नामामध्ये हरवून जायचे की त्यांना आजूबाजूचं अजिबात भान राहत नसे। घरात काय चाललंय, कोण आलं कोण गेलं काहीच जाणवत नसे। त्यांच्या मुखामध्ये सतत एकच नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आणि मग एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची सर्वात मोठी परीक्षा घेतली गेली। एक दिवस गोरोबा काका अंगणामध्ये नेहमीप्रमाणे माती तुडवत होते, पायांनी माती मळत होते आणि मुखात विठ्ठलाचं नाव सतत सुरू होतं। इतक्यात त्यांचा लहान मुलगा रांगत रांगत तिकडे आला। आई त्याची घरकामामध्ये व्यस्त होती आणि मुलगा खेळत खेळत मातीच्या ढिगाऱ्यात शिरला। पण गोरोबा काकांचं लक्ष कुठे होतं? विठ्ठलामध्ये, नामामध्ये, भक्तीमध्ये। आणि दुर्दैवाने त्यांच्या पायाखाली त्यांचा मुलगा आला। मंडळी, पुढे जे घडलं ते सांगताना आज सुद्धा कुणाचंही मन सुन्नच होईल। म्हणजे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याचं मन सुद्धा तेवढंच सुन्न होईल, या बाबतीत काही शंका नाही। गोरोबा काका माती समजून त्या चिमुकल्याला त्याच्यामध्ये तुडवत होते, कारण त्यांना भानच नव्हतं। पण जेव्हा त्याची आई बाहेर आली, म्हणजे गोरोबा काकांची पत्नी जेव्हा बाहेर आली, तिने ते सगळं पाहिलं आणि एकच किंकाळी फोडली, अहो आपण काय केलं? तर आता या कथेचा पुढचा भाग आपण लगेचच जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत। आणि आतापर्यंत आपण पाहिलं की गोरोबा काका विठ्ठल भक्तीमध्ये इतके रममाण झालेले होते, इतके तल्लीन झाले होते की त्यांना जगाचं भान राहिलं नव्हतं। अक्षरशः त्यांच्या पायाखाली ते त्यांचाच मुलगा तुडवत होते त्या चिखलामध्ये, त्या मळलेल्या मातीमध्ये, तरी सुद्धा त्यांचं मन जे आहे ते विठ्ठल भक्तीमध्येच अडकलेलं होतं। याच्यावरून तुम्ही विचार करा की ती जी व्यक्ती होती, गोरोबा काका जे होते, तर ते विठ्ठलांचे केवढे मोठे भक्त असतील की त्यांना बाकी दुसरं काही दिसायला किंवा सुचायला मार्गच नव्हता। तर बायकोने किंकाळी फोडली आणि त्यांना जगाचं भान राहिलेलं नसल्यामुळे त्यांच्या पायाखाली स्वतःचं लेकरू आलं। आता आपलं सुद्धा मन हे ऐकून सुन्न होतं। साधा प्रसंग जरी आपण आपल्या डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला तरी सुद्धा बघा कशी आपली अवस्था होते। आणि एका आईसमोर, तिच्या डोळ्यांसमोर तिच्या काळजाचा तुकडा निघून गेला होता। गोरोबा काकांची पत्नी हाय मोकलून किंवा ज्याला धाय मोकलून, म्हणजे आता आपली मराठी जी आहे ती वळवली तशी वळली जाते खरं तर, त्याच्यामुळे जो काही वाक्प्रचार असेल तर धाय मोकलून त्यांची पत्नी रडत होती, आक्रोश करत होती। तिला एक गोष्ट समजत नव्हती, हा कसला धर्म, ही कसली भक्ती, ज्या भक्तीत स्वतःच्या मुलाचंही भान राहत नाही, ती भक्ती कशासाठी? मंडळी, एक आई बोलत होती, तिचं दुःख त्या ठिकाणी योग्यच होतं।
तिने गोरोबा काकांकडे पाहिलं, पण गोरोबा अजूनही स्तब्ध होते, कारण त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांच्या हातून इतकी मोठी चूक झालेली आहे. पोटचा गोळा त्यांच्या पायाखाली तुडवून मरण पावलेला आहे. पण जेव्हा ते भानावर आले, जेव्हा त्यांना पूर्ण घटना समजली, तेव्हा ते अक्षरशः जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते स्वतःलाच दोष देत होते. विठ्ठला, मी काय केलं? मी कोणत्या भक्तीचा अभिमान आता बाळगू? मी स्वतःचं लेकरू सुद्धा जपू शकलो नाही. त्या क्षणी गोरोबा काका संत नव्हते, तर ते एक तुटलेले वडील होते. दुःखाच्या भरात पत्नीने एक वाक्य बोललं, हे तुम्ही तुमच्या हातांनी केलेलं आहे. या हातांमुळे माझं लेकरू गेलं. कधी कधी दुःखात माणूस काय बोलतो याचं खरोखर त्यालाही भान नसतं, पण हे शब्द गोरोबा काकांच्या हृदयामध्ये बाणासारखे घुमले. मंडळी, त्या रात्री गोरोबा काका झोपू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर सतत मुलाचा चेहरा येत होता. पत्नीचे शब्द घुमत होते, या हातांमुळे, या हातांमुळे, या हातांमुळे. आणि अचानक त्यांनी निर्णय घेतला इतका भयंकर की तो ऐकून सुद्धा आपल्या अंगावर काटा येईल. जर या हातांमुळे पाप घडलं असेल तर हे हात ठेवायचेच कशाला? लोकपरंपरा अशी सांगते की गोरोबा काकांनी या घटनेचं प्रायश्चित्त करायचं म्हणून स्वतःचे हात तोडून टाकले. हे ऐकूनच खरं तर आपलं अंग शहारतं. एक कुंभार ज्याचा उदरनिर्वाह हातांवर चालतो, मडकी बनवण्यासाठी हात आवश्यक आहेत, पण गोरोबा काकांनी त्याच हातांनी एक एक आपला हात जो आहे तो तोडून टाकला, असं कथांमध्ये सांगितलं जातं. कारण त्यांच्या मनात मोठा पश्चाताप झालेला होता. मुलगा गेला, हात गेले, घर उद्ध्वस्त झालं, उदरनिर्वाहाचं साधन संपलं, पण एक गोष्ट अजूनही शाबूत होती, ती म्हणजे त्यांचा विठ्ठलावरचा विश्वास. गोरोबा काका म्हणाले, देवा, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही, फक्त तू उरलेला आहे. तर मग पुढे काय झालं तेही आपण पाहूयात. की कुंभाराचे हात नसतील तर तो मडकी कशी बनवणार, घर कसं चालवणार, जीवन कसं जगणार? पण इथे सुरू होतो त्यांच्या विठ्ठल भक्तीचा खरा अध्याय. गोरोबा काकांनी तर आपले हात गमावले, पण विठ्ठलाचं नाव ते मुखामध्ये सतत ठेवत होते. त्यांच्या मुखामध्ये हेच नामस्मरण सतत चालू होतं, जय हरी, जय हरी, जय हरी, किंवा विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. लोक आश्चर्य करत होते, इतकं दुःख झालं तरीही हा माणूस देवाचं नाव घेतो कसा? सामान्य माणूस असता तर देवालाच दोष दिला असता, पण गोरोबा काका हे वेगळे होते. ते म्हणाले, जे घडलं ते माझ्या कर्मांनी घडलं, माझा विठ्ठल त्यामध्ये अजिबात दोषी नाही. आता काही काळ लोटला. आषाढी एकादशी जवळ आली होती. पंढरपुरामध्ये लाखो वारकरी जमू लागले होते. भजन, कीर्तन, नामस्मरण, सगळीकडे भक्तीचा उत्सव सुरू झाला होता. गोरोबा काकांचं मन पंढरपूरकडे धावू लागलं, पण एक समस्या अशी होती, त्यांच्याकडे हात नव्हते. ते टाळ कसे वाजवणार? कीर्तनामध्ये सहभागी कसे होणार? लोकपरंपरेमध्ये सांगितलं जातं, गोरोबा काका पंढरपूरला गेले, विठ्ठलांच्या मंदिरात उभे राहिले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, विठ्ठला, माझ्याकडे आता काहीच उरलं नाही, पण तुझं नाव मी काही सोडणार नाही. मंदिरामध्ये कीर्तन सुरू होतं. सर्व वारकरी टाळ्या वाजवत होते, हरिनाम घेत होते. आणि अचानक गोरोबा काकांच्या मनात एक तीव्र इच्छा झाली, विठ्ठला, मला ही टाळी वाजवायची आहे, मला सुद्धा तुझ्या नामात नाचायचं आहे. भक्तीच्या त्या भरात ते विसरून गेले की त्यांना हातच नाहीत, आणि त्यांनी टाळी वाजवण्यासाठी हात पुढे केले. लोकपरंपरा याबद्दल अशी सांगते, त्याच क्षणी गोरोबा काकांचे हात पुन्हा प्रकट झाले. संपूर्ण मंडळी तिथे स्तब्ध झाली होती. गोरोबा काकाही थक्क झाले होते. ते हात पाहत राहिले आणि मग त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, कारण त्यांना समजलं, माझा विठ्ठल काही मला विसरलेला नाही. वारकरी परंपरेमध्ये आणखी एक कथा सांगितली जाते. असं म्हणतात की विठ्ठलाच्या कृपेने त्यांचा मुलगा सुद्धा पुन्हा जिवंत झाला. याबाबत ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण भक्तिभावाने ही कथा आवर्जून सांगितली जाते आणि तिचा संदेश अत्यंत सुंदर आहे. जिथे भक्ती पूर्ण असते तिथे देवाची कृपा अशक्यालाही शक्य करते. त्या दिवसानंतर गोरोबा काकांचं जे काही जीवन आहे ते बदललं. गोरोबा काका पहिल्यापेक्षा अजून जास्त नम्र झाले आणि आणखी विठ्ठलमय झाले. आणि पुढे एक दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये तो प्रसंग आला ज्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं नाव अमर झालं, मडकं पक्क की कच्च. तर आता याच्याबद्दल आपल्याला ऐकायचं आहे.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत मुक्ताबाई, अनेक संतांच्या सभेत गोरोबा काकांनी अशी कोणती परीक्षा घेतली की नामदेव महाराज स्वतः रागवले आणि गोरोबा काकांनी त्यांना कच्चं मडकं असं म्हटलं? हे आता आपण लगेचच जाणून घेऊया. आतापर्यंत आपण पाहिलं गोरोबा काकांचं विठ्ठलमय जीवन, त्यांच्या आयुष्यातील दुःख, पश्चाताप आणि पुन्हा झालेली विठ्ठलाची कृपा. आता आपण त्या प्रसंगाकडे जाणार आहोत ज्यामुळे गोरोबा काकांचं नाव संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये अमर झालं. हा फक्त प्रसंग नाही किंवा हा प्रसंग फक्त संतांचा नाही, तो आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा खरं तर आरसा आहे. मंडळी, एकदा संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपानदेव आणि अनेक संत एकत्र जमले होते. हरिनाम सुरू होतं, अभंग सुरू होते आणि त्या दिव्य वातावरणामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला. या सर्व संतांमध्ये कोण आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात परिपक्व आहे? हा खरं तर अहंकाराचा प्रश्न नव्हता, तो आत्मज्ञानाचा प्रश्न होता. ज्ञानेश्वर माऊलींनी हसत गोरोबा काकांकडे पाहिलं, कारण गोरोबा कुंभार होते आणि कुंभाराला एक गोष्ट चांगली समजते, मडकं कच्चं आहे की पक्क आहे. गोरोबा काकांनी आपलं लाकडी धोपटणं हातात घेतलं किंवा ज्याला कोणी कोणी थापटणं असंही म्हणतात आणि संतांच्या दिशेने ते चालू लागले. सभेत एक प्रकारची शांतताच पसरली, कारण ही परीक्षाच होती. गोरोबा काका पहिल्या संतांजवळ गेले, डोक्यावर हलकं थापटणं मारलं, टप्प. मग दुसऱ्या संताजवळ परत आवाज आला, टप्प. तिसऱ्या संताजवळ आले, पुन्हा त्या थापटण्याने आवाज आला, टप्प. सगळे संत हसत होते, कारण त्यांना गोरोबांचा भाव समजत होता. हा खरं तर अपमान नव्हता, ही प्रतिकात्मक एक प्रकारची परीक्षा होती. आणि मग गोरोबा काका संत नामदेवांपाशी आले. त्या काळी नामदेव महाराज विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त होते. विठ्ठल त्यांच्याशी बोलतो अशी लोकश्रद्धा होती. त्यांच्या कीर्तीचा सुगंध सगळीकडे पसरला होता. गोरोबा काकांनी त्यांच्या डोक्यावरही हलकं धापटणं म्हणा, थोपटणं म्हणा, काय ते, पण ते मारलं आणि पुन्हा आवाज आला, टप्प. क्षणभर शांतता आणि अचानक नामदेव महाराजांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. हे काय करताय? मी काही मडकं आहे का? सभेत कुजबूज सुरू झाली. मंडळी, गोरोबा काका शांत होते. त्यांनी नामदेवांकडे पाहिलं आणि एक वाक्य बोलले, हे मडकं अजून कच्चं आहे. क्षणभर पुन्हा सभा जी आहे ती स्तब्ध झाली. नामदेव महाराजही हादरले, कारण कुणीही त्यांना याआधी असं म्हटलं नव्हतं. मंडळी, गोरोबा काका नामदेवांच्या भक्तीवर प्रश्न उपस्थित करत नव्हते. नामदेव खरं तर महान विठ्ठल भक्त होते, पण अजून एक गोष्ट बाकी होती, पूर्ण आत्मज्ञान, पूर्ण अहंकाराचा त्याग, पूर्ण गुरुकृपा. गोरोबा काकांना ते जाणवलं होतं. नामदेवांना हे शब्द लागले. ते थेट ज्ञानेश्वर माऊलींकडे गेले आणि विचारलं, माऊली, मी आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली, मग मी कच्चा कसा? ज्ञानेश्वर माऊली हसले आणि प्रेमाने म्हणाले, नाम्या, भक्ती महान आहे, पण गुरुशिवाय प्रवास पूर्ण होत नाही. तुला अजून गुरुची आवश्यकता आहे. हे ऐकून नामदेव अंतर्मुख झाले. याच प्रसंगानंतर नामदेवांनी गुरुच्या शोधाला सुरुवात केली आणि त्यांना भेटले विसोबा खेचर. या भेटीनंतर नामदेवांच्या जीवनामध्ये मोठा आध्यात्मिक बदल झाला. त्यांची भक्ती अधिक पूर्ण झाली. आजही लोक या कथेचा अर्थ चुकीचा घेतात. गोरोबा काकांनी नामदेवांचा अपमान केला नव्हता, उलट त्यांच्या आयुष्यातील पुढचा दरवाजा उघडला होता. कारण खरा संत तोच की जो सत्य सांगण्याची हिंमत ठेवतो. गोरोबा काका आयुष्यभर मातीची मडकी घडवत राहिले, पण त्याहून मोठं काम त्यांनी केलं. ते माणसं घडवत होते, ते अहंकार मोडत होते, ते भक्तीला परिपक्व करत होते आणि म्हणूनच आजही शेकडो वर्षानंतर त्यांचं नाव घेतलं जातं. मडकं पक्क की कच्च हा प्रश्न फक्त नामदेवांसाठी नव्हता, तो आपल्यासाठी सुद्धा आहे. आपली भक्ती पक्की आहे? आपला अहंकार गेला आहे का? आपण संकटात सुद्धा देवावर विश्वास ठेवतो का? किंवा संकट आली तरच देवावर विश्वास ठेवतो आणि बाकी वेळा आपण देवाला विसरतो का? तर याचं उत्तर आपण स्वतः आपल्यामध्ये शोधायचं आहे. संत गोरोबा काका खरं तर खूप महान संदेश आपल्याला देऊन गेले आणि आपण सुद्धा त्यांनी शिकवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आत्मसात करायला काहीच हरकत नाही. मंडळी, तुम्हाला अजून कोणत्या संतांवर माहिती ऐकायला आवडेल किंवा अजून तुम्हाला विठ्ठल भक्तीविषयी किंवा अजूनही इतर कोणकोणत्या देवी देवतांविषयी कथा माहिती जाणून घ्यायला आवडेल, मला कमेंट करून सांगायला अजिबात
विसरू नका। हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा, आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक असतील, आध्यात्मिक असतील तर यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही गोरोबा काकांची ही कथा शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।